पुरस्कार सोहळ्यासाठी मी किशोर भागवत सरांना मंचावर येण्याची विनंती करते. किशोर भागवत यांनी त्यांच्या 21 वर्षांच्या सेवा काळात बीड जिल्ह्यातील गावंदरा आणि बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड इथं उल्लेखनीय शैक्षणिक कार्य केलं आहे. गावंदरा इथं ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी त्यांनी सोलर अँप्लिफायर, ओपन यार्ड, बालोद्यान, बालवाचनालय, ई लर्निंग, ISO मानांकन, शब्दांकुर आणि स्वरांकुर असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. परिणामी शाळेतील अनेक मुलं आज उच्च पदांवर पोहोचली आहेत. 2016 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड तालुका खामगाव इथं बदली झाल्यानंतर मजूर आणि मेंढपाळ बांधवांच्या मुलांसाठी त्यांनी अलेक्सा, अल्फाबेट रॅक, लेटर कॅप्स, ऑनेस्टी बॉक्स, टॅप व्हिसल, उच्चारावरून उजळणी, आकारानुसार अक्षरगट मांडणी, स्काईपद्वारे परदेशी विद्यार्थ्यांशी संवाद आणि AR VRचा वापर असे क्रांतिकारी उपक्रम सुरू केले. लोकसहभागातून शाळेत विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, शालेय परसबाग, ई लर्निंग वर्ग, आरो वॉटर, बोलक्या भिंती आणि CCTV अशा अनेक सुविधा निर्माण केल्या. संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा या सरकारी योजना आपल्या शाळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांना अल्फाबेट रॅक या उपक्रमासाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्राप्त झाली आहे. आज शाळेची पटसंख्या 294 असून यावर्षी 21 मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून परत आली आहेत. NIEPAने हिवरखेड शाळेची केस स्टडी निवडली. SCERTने ऑनेस्टी बॉक्सला यशोगाथेमध्ये स्थान दिलं, तर असामी कसामी या उपक्रमाची श्री अरबिंदो सोसायटीच्या टीचर इनोव्हेशन अवॉर्डसाठी निवड झाली. ते मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर MIE एक्सपर्ट आहेत. त्यांच्या इंग्रजी कविता कॅनडात प्रकाशित झाल्यात आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही त्यांची निवड झाली. कोविड काळात टीच ट्यूबर चळवळ उभी करून ऑनलाईन शिक्षणाला त्यांनी चालना दिली, तर लसीकरण आणि 100% मतदान जनजागृतीसाठी वासुदेवाची भूमिका साकारून त्यांनी जनजागृती देखील केली. एक प्रयोगशील शिक्षक किशोर भागवत यांना यशवंतराव चव्हाण सेंटर शिक्षण विकास मंचाचा डॉक्टर कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया. मी आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि आदरणीय विवेक सावंत सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. मी मानपत्राचं वाचन करते आहे. गावंदरा आणि बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड येथे 21 वर्षांपासून आपण उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करीत आहात. गावंदरा येथे राबवलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना यशाची नवनवीन शिखरे गाठता आली. 2016 पासून बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड तालुका खामगाव येथे प्रामुख्याने शेतकरी आणि शेतमजूर बांधवांच्या मुलांसाठी आपल्या पुढाकाराने सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची अधिक गोडी निर्माण करण्यासाठी अलेक्सा, अल्फाबेट रॅक, लेटर कॅप्स AR VRचा वापर, तसेच ऑनेस्टी बॉक्स, टॅप व्हिसल, उच्चारावरून उजळणी, आकारानुसार अक्षरगट मांडणी यामुळे शाळेतील मुलांचे अध्ययन आनंदीदायी होत आहे. मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट तंत्रस्नेही शिक्षक म्हणून आपण शाळेतील विद्यार्थ्यांचा स्काईपद्वारे परदेशी विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणला आणि कोविड काळात टीच ट्यूबर्स चळवळीच्या माध्यमातून राज्यभरातील तंत्रस्नेही शिक्षकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. हिवरखेड शाळेत लोकसहभागातून ई लर्निंग, आरो वॉटर प्लांट, बोलक्या भिंती आणि CCTV कॅमेरे यांसारख्या सुविधा, तर सरकारी योजनांमधून संगणक प्रयोगशाळा आणि विज्ञान प्रयोगशाळांच्या निर्मितीसाठी आपण पुढाकार घेतला. अल्फाबेट रॅक या उपक्रमासाठी आपण शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्राप्त झाली असून
हिवरखेड शाळेच्या केस स्टडीची NIPEने दखल घेतली, तर NCERTने ऑनेस्टी बॉक्सला यशोगाथेमध्ये स्थान दिले. आपल्या असामी कसामी या उपक्रमाला श्री अरबिंदो सोसायटीचा टीचर इनोव्हेशन अवॉर्ड प्राप्त झाला आहे. उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक तसेच शिक्षक, प्रशिक्षक आणि कवी म्हणूनही आपली ख्याती आहे. आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन आपणास यशवंतराव चव्हाण सेंटरचा डॉक्टर कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025 देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. थँक्यू.